हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिनी ब्लॉग 143 मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे। तर चला तर मग आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे। हे आहे हेल्दी आणि खूप इझी रेसिपी आहे, हे की आहे तुमच्यासाठी। तर चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। ह्यामध्ये कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं आहे, जिरं टाकलं आणि 3 स्लाइस कापलेले कांदे टाकले आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथे मिक्स केलं आहे। मी माझ्या अकॉर्डिंग मिरची कापलेली आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिरची कापून सांगून टाकू शकता ते त्यामध्ये कमी जास्त किंवा। याला चांगलं मिक्स केलं आहे। त्यानंतर मी टमॅटो कापले होते 2, ते टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। त्यामध्ये सॉल्ट टाकलं आहे मी। तुम्ही यामध्ये आलू किंवा मटर पण टाकू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून त्यामुळे मी स्किप केलं आहे। आणि ह्यानंतर मग याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मग मी ती भाजी धुवून ठेवली होती, ती भाजी यामध्ये टाकलेली आहे, बघू शकता। थोडं अद्दर याला मिक्स करायचं, असं जास्त वर खाली नाही करायचं। त्यानंतर याला झाकून ठेवायचं। झाकून ठेवले की ते आपोआप पाणी सुटायला लागतं त्याला, बघू शकता तुम्ही। तर मी इथे झाकून ठेवली आहे, बघू शकता। आता पाणी सुटलं आहे त्याला। हे जर पाणी सुटलं आहे, पाणी जर ॲब्झॉर्ब झालं म्हणजे समजून जायचं की आपली भाजी शिजली आहे। आता हे पाणी आपल्याला शिजू द्यायचं, भाजी झाकून ठेवायची, बघू शकता पाणी सुटलेलं आहे। तुमच्या सर्वांचा मनापासून खूप आभार आहे, कारण की तुम्ही माझे व्हिडिओज बघत आहे। मला खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओज बघत आहात त्याबद्दल। पण तुम्ही लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब बिलकुल पण नाही करत आहे। प्लीज मित्रांनो आणि बहिणींनो, जो पण कोणी माझे व्हिडिओ बघत असतील इंडियामध्ये किंवा कुठे अदर स्टेटमध्ये वगैरे बघत असतील, त्याबद्दल माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। मला तुमच्या सर्वांचा खूप जास्त सपोर्ट हवे आणि मला खूप तुमची गरज आहे। तर त्याबद्दल मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलवर बनत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।